नमस्कार माझ्या लाडक्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो. मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष पुन्हा एकदा आपल्या व्याख्यानमालेत स्वागत करीत आहे. आपण आजच्या या व्याख्यानमालेतील लेक्चर मध्ये शिकणार आहोत, पाहणार आहोत मध्ययुगीन भारताचा इतिहास. इतिहासाचे 3 प्रमुख कालखंड. यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास एक, दुसरा मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि तिसरा आहे आधुनिक भारताचा इतिहास किंवा अर्वाचीन भारताचा इतिहास. याची प्राचीन भारताचा इतिहास आपण या अगोदर पाहिला. आता आजपासून आपल्याला हा मध्ययुगीन भारताचा इतिहास शिकायचा, मेडिएवल हिस्ट्री ऑफ इंडिया. सर्वसाधारणपणे या इतिहासाचा कालखंड आहे इसवी सन 1200 ते इसवी सन 1857. इसवी सन 1200 ते इसवी सन 1857. बर, काही पुस्तकामध्ये मात्र हा कालखंड इसवी सन 9व्या शतकापासून ते इसवी सन 18व्या शतकापर्यंत दिलेला आहे, सांगितलेलं आहे. ते बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक देशाचा प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक जो आहे त्याचा कालखंड वेगळा वेगळा असणारे, त्यांचं मानणं वेगळं असणारे आणि त्याच्यामुळे हा फरक असणं साहजिकच आहे. ओके, परंतु सर्वसाधारणपणे 1200 ते 1857 हा कालखंड मानला जातो. ठीक आहे. आता या मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला 2 प्रमुख घटक शिकायचे असतात, समजून घ्यायचे असतात. हे 2 प्रमुख घटक कोणते आहेत? तर एक पहिल्या क्रमांकाचा आहे भारतावरील परकीय आक्रमणे व भारतातील परकीय सत्ता, हा झाला पहिला. आणि दुसऱ्या क्रमांकाचा आहे शिवकालीन इतिहास, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. बर, या 2 पैकी आज आपण पहिल्या क्रमांकाचा घटक पाहायला शिकायला सुरुवात करणार आहोत. आणि तो पहिल्या क्रमांकाचा घटक म्हणजे भारतावरील परकीय आक्रमणे व भारतातील परकीय सत्ता. या ठिकाणी हे लेक्चर ऐकणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थी बंधू आणि भगिनींना मला सांगायचं, मित्र, ज्या काळात अमेरिकेसारख्या महासत्तेचा, अमेरिकेसारख्या देशाचा जन्मही झाला नव्हता, त्या काळात आपला देश महासत्ता होता आणि जगात सर्वात श्रीमंत होता, जगातील सर्वात शक्तिशाली देश होता आणि जगातील सर्वात श्रीमंत देश होता. आपल्या देशाला सोने की चिडिया म्हटलं जायचं, सोन्याचा धूर निघायचा आपल्या देशातून असं म्हटलं जायचं. एवढंच काय, रस्त्याने चालताना आंधळी लोक आपल्या काठीला जे घुंगरू बांधायचे ते घुंगरू सोन्याचं असायचं. लक्षात असू द्या, सोन्याचं घुंगरू असायचं. त्या आंधळ्या लोकांचं सोनं चोरणं काय म्हणजे काहीच अवघड नसणार, तरीही त्यांचं ते सोनं चोरलं जायचं नाही, कारण सोनंच तितकं होतं. पायलीनं, क्विंटलनं सोनं मोजलं जायचं, इतकं सोनं होतं. प्रचंड श्रीमंती आपल्या देशामध्ये होती. आपला भारत देश स्वायत्त आणि स्वयंपूर्ण होता. फक्त श्रीमंतच नव्हता, तर जगात सर्वात शक्तिशाली होता. याची सुद्धा अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. त्यातलं एकच सांगतो. आपल्या पृथ्वी तलावर एकूण 5 महासागर आहेत. सर्वात मोठा पॅसिफिक महासागर, त्याच्यानंतर अटलांटिक महासागर, त्याच्यानंतर हिंदी महासागर, नंतर अंटार्क्टिक महासागर आणि शेवटी आर्क्टिक महासागर. 5 महासागर. या 5 महासागरापैकी देशावरून नाव पडलेलं एकमेव महासागर म्हणजे हिंदी महासागर. आणि कोणत्या देशाचं नाव त्या महासागराला दिलंय तर हिंदुस्थान. आपल्या भारताचं नाव इंडियन ओशियन, भारताचं नाव त्या महासागराला दिलेलं आहे. तुम्हाला अमेरिका महासागर, जपान महासागर, इंग्लंड महासागर दिसणार नाही. फक्त आणि फक्त भारताचं, हिंदुस्थानचं नाव असलेलाच महासागर सापडेल, कारण आपल्या देशाची एकेकाळी ताकद तितकी होती, महासत्ता होता आपला देश. ही जरी परिस्थिती एका बाजूची असली तरी दुसऱ्या बाजूचा काळा दुर्दैवी इतिहास, पारतंत्र्याचा, गुलामगिरीचा इतिहास मात्र आपल्याला विसरून चालणार नाही. काय इतिहास! आपल्या देशामध्ये शेकडो आक्रमणं झाली. शेकडो आक्रमणं झाल्यानंतर शेकडो वर्ष, हजारो वर्ष आपण गुलामगिरीमध्ये राहिलो, गुलामगिरीमध्ये जगत आहोत. मग त्याच्यामध्ये इसवी सन 1206 ते 1526 या कालखंडामध्ये सुलतानशाही होती. 1526 ते 1858 या कालखंडामध्ये मोगलांचं साम्राज्य.
1858 पूर्वीच भारतामध्ये इंग्रज आले, पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले आणि या सगळ्यांच्या गुलामगिरीमध्ये, विशेषतः इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये आपला भारत देश 1947 सालापर्यंत राहिला. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं हे सुद्धा अर्ध सत्तेच, कारण हैदराबाद संस्थान 1948 स्वातंत्र्य झालं. आपलं गोवा राज्य 1961 स्वातंत्र्य झालं. आजही भारताचा काही भाग जो आहे पाकिस्तान आणि चीनच्या ताब्यामध्ये, ज्याला आपण पाक व्याप्त काश्मीर असं म्हणतो, अशा रीतीनं एका बाजूला जगातील सर्वात श्रीमंत देश, जगातील सर्वात शक्तिशाली देश असताना दुसऱ्या बाजूला हा पारतंत्र्याचा गुलामगिरीचा इतिहास का आपल्याच वाटायला? सर्वात शक्तिशाली असताना सुद्धा सर्वाधिक गुलामगिरी पारतंत्र्य आपणच का अनुभवलेली आहे? हा इतिहास आपल्याला शिकायचा आहे आणि ही गुलामगिरी पुन्हा नको हे आपल्याला समजून घ्यायचं की का आली गुलामगिरी, आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर सर्वात महत्वाची गोष्ट. पाहूया भारतावरील परकीय आक्रमणे व भारतातील परकीय सत्ता. आपल्या देशाची प्रचंड संपत्ती, आपल्या देशाचं प्रचंड वैभव जे आहे, हे वैभव जगाला आपल्या देशाकडे आकर्षित करत होतं. आणि म्हणूनच याच संपत्तीच्या लालसेने जगभरातील अनेक सत्ताधीशांना आपल्या देशावरती आक्रमण केले. आता हे आक्रमण करण्याचं धाडस सुद्धा जगातील सर्वात मोठ्या शक्तिशाली देशावरती का केलं? कारण जेव्हा जेव्हा आपल्या देशामध्ये, आपल्या देशातील जनतेनं आणि आपल्या देशातील सत्ताधीशानं राष्ट्रापेक्षा आपल्या स्वार्थाला, आपल्या जातीला, आपल्या धर्माला, आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिलं, तेव्हाच राष्ट्र पराभूत झाले, तेव्हाच राष्ट्र गुलामगिरीमध्ये गेले. लक्षात असू द्या, ज्या राष्ट्रांनी, किती छोटे असू द्या, किती कमी कमजोर असू द्या, ज्या राष्ट्रांनी, ज्या राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक नागरिकानं आणि सत्ताधीशानं राष्ट्राला प्राधान्य दिले, नंतर मी, नंतर माझी जात, नंतर माझा धर्म, नंतर माझं कुटुंब, ते राष्ट्र कधीच पराभूत झाले नाही, ते राष्ट्र कधीच गुलामगिरीमध्ये गेले नाही. किंबहुना जपान सारख्या बेचिराग झालेल्या राष्ट्रानं पुन्हा एकदा जगात असं म्हणतात विकासाची उडी घेतलेले, जग घेतलेले, हे आपण तुम्ही आम्ही सर्व पाहतो. आणि याच चुकांमुळे आपल्या देशाला ही जी गुलामगिरी लाभली ती आपल्याला शिकायचंय मित्र. सुरुवातीला आपल्या भारतावरती पहिलं आक्रमण कोणाचं झालं? आपल्या भारतावरती पहिलं आक्रमण झालेलं आहे इराणचा राजा. इराणचा राजा जो हकामनी वंशाचा राजा होता, हकामनी वंशाचा राजा. काही पुस्तकामध्ये त्याचं नावही दिलेलं आहे दारियुश. दारियुश या इराणच्या राजाने राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला प्रश्न आला होता, भारतावरील पहिलं आक्रमण कोणाचं? त्याच्यामध्ये बरोबर जो पर्याय दिला तो होता हकामनी वंशाचा राजा. तर हकामनी वंशाचा जो इराणचा राजा होता, ज्याचं नाव दारियुश होतं, याला खूप वर्ष, इसवी सन पूर्व सालामध्ये संदिग्धता आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगत नाही. यानं भारतावरती पहिलं आक्रमण केले आणि आक्रमण करून यानं उत्तरेकडील सिंध आणि गांधार प्रांत जिंकून घेतलेत आणि तिथं सत्ता, कित्येक वर्ष यांनी सत्ता उपभोगलेली आहे. आणि तेव्हाच सुरुवातीला भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक, त्याचबरोबर व्यापारी संबंध येऊन इथं कलेची सुद्धा देवाणघेवाण झालेली झालं. याच्यानंतरचं दुसरं आक्रमण तुम्हाला सांगतो. याच्यानंतरचं दुसरं आक्रमण कोणाचं आहे? तर ते दुसरं आक्रमण आहे अलेक्झांडर. यालाच आपल्या देशामध्ये सिकंदर असे म्हणतात. सिकंदर, जो जीता वही सिकंदर, हे अशा प्रकारची म्हण सुद्धा या नावावरून पडली, या राजाच्या, अलेक्झांडर सिकंदर. हा ग्रीक राजा आहे, ग्रीस देशाचा म्हणून ग्रीक राजा, परंतु याच्या देशाचं आत्ता राज्य आहे. याच्या राज्याचं नाव होतं मॅसेडोनिया. मॅसेडोनिया नावाचा राज्य आहे आणि त्या मॅसेडोनियाचा राजा, त्याला जग जिंकायची इच्छा होती आणि जग जिंकण्यासाठी तो एक 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 देश जिंकत भारतात आला होता. भारतात आल्यानंतर भारताच्या सीमावर्ती भागामध्ये जे इराणचे सत्ताधीश होते, ते राज्य करत होते, त्यांचा पराभव केला. त्यांचा पराभव केल्यानंतर यानं इसवी सन पूर्व 326 मध्ये सिंधू नदी ओलांडून भारतावर आक्रमण केलं. भारतावर आक्रमण केलं तेव्हा अनेक राज्ये त्याला जाऊन मिळाले. मात्र
पोरस नावाचा स्वाभिमानी राष्ट्रभक्त राजा जो आहे तो त्याच्या समोर खंबीरपणे उभा राहिला आणि लढला सुद्धा. यांच्यामध्ये लढाई झाली ती झेलम नदीच्या किनारी, म्हणून त्याला झेलमचे युद्ध असे म्हणतात. झेलमचे युद्ध. या झेलम नदीला जुनं नाव वितस्ता होतं, म्हणून याला वितस्ताचे युद्ध असेही म्हणतात. वितस्ताचे युद्ध. झेलमचे युद्ध किंवा वितस्ताचे युद्ध कोणाकोणामध्ये झालेले आहे तर पोरस किंवा पुरू नावाचा राजा आहे आणि या सिकंदर मध्ये हे युद्ध झालंय. बर, या युद्धाची एक बाजू सांगतो जी सर्वसाधारण पुस्तकामध्ये. या युद्धामध्ये पोरस नावाच्या राजाचा पराभव झाला, अलेक्झांडर विजयी झाला. अलेक्झांडर विजयी झाला. मात्र मला सांगा, विजयी झाल्यानंतर विजयी राजाचं सैन्य राजाच्या विरोधात बंड करत नाही. विजयी राजा माघार घेऊन पराभव स्वीकारून किंवा माघार घेऊन माघारी जायचं ठरवत नाही. जंग जिंकण्याची मनीषा किंवा इच्छा किंवा स्वप्न घेऊन आलेला हा सिकंदर भारतातून माघारी जायला तयार कसा झाला? त्याचं सैन्य त्याच्या विरोधात बंड का करायला लागलं? खरं तर हा अलेक्झांडरचा विजय झाला हे ग्रीक इतिहासकारांनी या सिकंदरच्या बरोबर आलेले इतिहासकारांनी लिहिले. मात्र तसं नाही. हा पोरस नावाचा राजा जो आहे, हा पोरस नावाचा राजा, या राजानं फार नुकसान केलं अलेक्झांडरचं, सिकंदरचं. म्हणून तर सिकंदरच्या सैन्याचं मनोधैर्य खचलंय आणि सिकंदरने इथूनच माघारी जायचा निर्णय घेतलाय. त्याने मगध साम्राज्याकडे दक्षिणेकडे तो वळला सुद्धा नाही. अशा रीतीनं हे सिकंदरचं आक्रमण आपल्या भारतावरचं पोरस नावाच्या राजानं थोपवून धरलंय. लक्षात राहू द्या, पोरस नावाचा स्वाभिमानी राजा होता, म्हणून जग जिंकण्यासाठी आलेल्या सिकंदरला सुद्धा माघारी फिरावं लागलं होतं. एक राष्ट्रभक्त राष्ट्राचं रक्षण करू शकतो हे लक्षात राहू द्या. मात्र एक राष्ट्राचा गद्दार फितूर तो राष्ट्राचा विनाश करू शकतो हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आणि मग हा पाठीमाग जात असताना इसवी सन पूर्व 323 मध्ये बॅबिलॉन नावाचं ठिकाण आहे. या बॅबिलॉन नावाच्या ठिकाणी सिकंदरचा मृत्यू झाला आहे. ग्रीक राजा अलेक्झांडरचा मृत्यू झालाय. बॅबिलॉन नावाचं ठिकाण. हे सगळे प्रश्न परीक्षेला येऊन गेलेले आहे. बर, परंतु यामुळे झालं काय की आपल्या भारतीय शिल्पकलेवर ग्रीक शिल्पकलेचा प्रभाव पडला आणि यातून एक नवी शिल्पकला निर्माण झाली, गांधार शिल्पकला. गांधार शिल्पकलेचा उदय अशा रीतीनं भारतीय शिल्पकला आणि ग्रीक शिल्पकला यांच्या समन्वयातून झालेला. अशा रीतीनं हे अलेक्झांडरचं आक्रमण. थोडस पुढे जाऊन सांगतो. या सिकंदरला शरण आलेले किंवा सिकंदरने जिंकलेला जो काही प्रदेश होता त्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने त्याचा एक सरदार, त्याचा एक सेनापती इथं नेमला होता. त्याचं नाव सेल्युकस निकेटर. काही काळानं या सेल्युकस निकेटरने चंद्रगुप्त मौर्यावरती, मौर्य साम्राज्याचा संस्थापक आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्यावर आक्रमण केलं. मात्र चंद्रगुप्त मौर्यानं हा अत्यंत शूरवीर आहे. या चंद्रगुप्त मौर्यानं सेल्युकस निकेटरचा दारुण पराभव केला, त्याला शरण यायला भाग पाडले. आणि मग या सेल्युकस निकेटरनं शरण आलेला आहे चंद्रगुप्त मौर्याला, आपली मुलगीही त्याला दिली, म्हणजे जावई करून घेतले. आणि एवढ्या मोठ्या शूरवीर राजाचा पराक्रम, त्याचा कारभार पाहण्यासाठी मेगास्थनीस नावाचा एक इतिहासकार जो आहे, तो इतिहासकार वकील म्हणून जो आहे तो वकील याच्या दरबारात, चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात ठेवला. आणि हे चंद्रगुप्त मौर्याचा जीवनपट, त्याचा कारभार, त्याचा पराक्रम इंडिका नावाच्या ग्रंथामध्ये मेगास्थनीस नावाच्या वकिलाने लिहून ठेवलेला आहे. ठीक आहे, तो अर्थातच ग्रीक आहे. ठीक आहे, तर हा इतिहास पराक्रमाचा. त्यानंतर भारतावरचं पुढचं आक्रमण आपल्याला पाहायचं. भारतावरचं पुढचं आक्रमण कोणाचं आहे तर भारतावरचं पुढचं आक्रमण आहे मोहम्मद बिन कासिमचं. मोहम्मद बिन कासिम यानं भारतावरती केलेलं आक्रमण आहे हे आपल्याला पाहायचं. काय झालं होतं? मुस्लिम धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी इसवी सन 638 ते इसवी सन 712 या दरम्यान आपल्या भारतावरती सुमारे 15 आक्रमणं झाली होती.
या 15 आक्रमणांना खलिफाचे आक्रमण असे म्हणतात. खलिफाचे आक्रमण. बगदादचा जो खलिफा होता त्याच्या सांगण्यानुसार, त्याच्या आदेशानुसार ही आक्रमण झाले म्हणून त्याला खलिफाचे आक्रमण असं म्हणतात. कधी झाले? इसवी सन 638. आता इसवी सन आलं, पूर्व संपलंय, त्याच्यामुळे दरवेळेस इसवी सन लिहायची गरज नाही, समजून घ्या. 638 ते 712 पर्यंत ही आक्रमण झालेली आहेत. 15 आक्रमण आहेत. यापैकी 14 आक्रमण भारतीय सत्ताधीशानं जे उत्तरेकडे राज्य करत होते त्यांनी यशस्वीरित्या परतवून पाठवलेले आहेत आणि यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र खलिफाचा एक सरदार ज्याच्याकडे 15व्या आक्रमणाचं नेतृत्व दिले, अत्यंत जुलमी, अत्यंत क्रूर असं, त्याचं नाव आहे मोहम्मद बिन कासिम. याने मग इसवी सन 711 रोजी, काही पुस्तकामध्ये 712 पण आहे, पुस्तकात वेगळे पण आहे. मी माझं तुमच्यावर लादत नाही, मी सगळं सांगत असतो. तर इसवी सन 712 मध्ये 15व्या आक्रमणाचं नेतृत्व मोहम्मद बिन कासिमने केलं. यानं आक्रमण केले सिंध नावाच्या राज्यावरती. सिंध नावाचं राज्य आहे. या सिंध नावाच्या राज्यानं खरोखर याच्या अगोदरच्या आक्रमण परतवून लावले. मात्र आता झालं काय होतं, सिंध राज्याचा जो राजा होता त्याला फसवून मारून त्याची जागा मिळवली होती एक लायक नसलेल्या व्यक्तीने, त्याचं नाव दाहिर. आणि मग या दाहिरवर यानं आक्रमण केलं. दाहिरवर दरबारातले अनेक जण नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी फितुरी केलेली आहे. त्यामुळं या आक्रमणामध्ये मोहम्मद बिन कासिमला विजय मिळालेला आहे. दाहिर राज्याचा पराभव झाला आणि सिंध राज्य मोहम्मद बिन कासिमनं जिंकलं. म्हणजे इथं मोहम्मद बिन कासिमला फितुरीमुळे विजय मिळालेला आहे आणि या दाहिर राजाचा पराभव झाला. सिंध राज्य संपलं आणि अत्यंत भीषण अत्याचार या मोहम्मद बिन कासिमनं तिथं केलेले आहे. भारतावर आक्रमण करणारा पहिला मुस्लिम शासक कोण, पहिला मुस्लिम कोण, तर त्याचं नाव आहे मोहम्मद बिन कासिम. पण मित्र, एक गोष्ट लक्षात असू द्या, सध्याच्या युगामधली परिस्थिती तुम्हाला सांगतो की तुम्हाला एक वेळेला अशी परिस्थिती येऊ शकते की तुम्हाला रक्ताच्या नात्याचे, प्रेमाच्या नात्याचे माणसं तुमची साथ सोडून जाऊ शकतात. मात्र तुमचं कर्म तुमच्या बरोबर नेहमीच राहणार आहे. जर चांगलं कर्म केलं तर त्याचे फळ, त्याचे परिणाम तुम्हाला चांगलेच मिळणार आहेत. मात्र वाईट कर्म केलं तर तुमचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्यासोबत फक्त आणि फक्त कर्मच राहते. लक्षात राहू द्या. मी हे का सांगतोय, या प्रचंड अत्याचार केला होता, मात्र याचा विनाश सुद्धा तितकाच भयानक झालेला आहे. अगदी जिवंत बैलाचं जे कातडं काढलं होतं त्या उष्ण आणि रक्ताळलेल्या कातड्यामध्ये याला बांधून याचा मृत्यू झालाय. मात्र यानं भीषण अत्याचार अगोदर केले होते, ते कर्म जे आहे ते कर्म त्याला भोगावे लागले, कर्माचे फळ. या मोहम्मद बिन कासिम नंतर पुढे जायचं, आपल्याला पुढचं आक्रमण पाहायचं. पुढचं आक्रमण कोणाचं आहे तर मोहम्मद गझनीचं. म्हणजे गझनी राज्य, या गझनीचा राजा शासक मोहम्मद आहे. गझनीचा मोहम्मद, त्याला मोहम्मद गझनी असं म्हणतात. आता हे जो मोहम्मद गझनी आहे या काळात काय झालं होतं, आपल्या भारतामध्ये चोल, राष्ट्रकूट, राजपूत, यादव, हे शिलाहार, हे सगळे घराणे, हे सगळ्या सत्ता छोट्या मोठ्या निर्माण झाल्या होत्या, आपापसात वाद घालत होत्या, संघर्ष करत होत्या. त्याचा परिणाम असा झाला होता मित्र, त्याचा परिणाम की आपापसातील वादाचा परिणाम परकीय सत्ताधीशांनी आपल्यावर आक्रमण करायला सुरुवात केली. आणि आपल्यावर आक्रमण करायला सुरुवात केली सत्तेच्या लालसेनं, त्याचबरोबर वैभवाच्या, संपत्तीच्या लालसेनं. आणि विशेषतः संपत्तीच्या लालसेनं आपल्या भारतावर अनेक तुर्कांचे आक्रमण झालेले आहेत. आणि मग या अनेक तुर्कांच्या आक्रमणामध्ये हा मोहम्मद गझनी, या मोहम्मद गझनीने आपल्या भारतावरती इसवी सन 997 ते 1030 दरम्यान एकूण 17 स्वाऱ्या केल्या, 17 आक्रमण केले. आणि हे 17 आक्रमण करून त्याने
भारतातील संपन्न अशी मथुरा, वृंदावन, सोमनाथ सारखी मंदिरं लुटून प्रचंड संपत्ती तो मायदेशी घेऊन गेलेला आहे, त्याच्या देशामध्ये घेऊन गेलेला आहे. प्रचंड संपत्ती, खूप संपत्ती घेऊन गेलेला आहे. आपल्या देशामध्ये इतकी संपत्ती होती की काही माफ नाही. बर, याचं भारतावरचं सर्वात मोठं आक्रमण 1026 साली 1026 साली त्याने सोमनाथच्या मंदिरावरती आक्रमण केलेलं आहे. आणि सोमनाथचं मंदिर कुठे असाही प्रश्न, तर गुजरात राज्यामध्ये असणाऱ्या सोमनाथच्या मंदिरावर आक्रमण केलंय. प्रचंड अत्याचाराने लूट यानं केलेले. याच मोहम्मदनं लाहोरचं नाव मोहम्मदपूर असं केलेलं आहे. मोहम्मदपूर, लाहोरचं नाव मोहम्मदपूर असं केलं होतं मध्यंतरी. खरं तर या अत्याचारी लोकांनी आपल्या अत्याचाराची आणि आपल्या शासनाची ओळख कायमस्वरूपी राहावी म्हणून अशी अनेक शहरांची नावं बदलवलेली आहेत. आणि आपण याच नावांवरती प्रेम करत राहिलो. आपल्या देशाची मूळ नावं आणि मूळ संकल्पना, मात्र मूळ इतिहास त्यामुळेच आपण विसरत चाललो. लक्षात राहू द्या. झालं. याच्याच बरोबर एक अल्बेरुनी नावाचा इतिहासकार किंवा साहित्यिक आला होता. हा अल्बेरुनी नावाचा साहित्यिक इतिहास हा सुद्धा कोणाबरोबर आला होता, हाही प्रश्न परीक्षेला विचारला जातो. लक्षात राहू द्या. या गझनीच्या मोहम्मदाबरोबर. आणि किती दुर्दैव आहे आपल्या देशाचं, ज्यानं आपल्या देशाला लुटलं, ज्यानं आपल्या देशावर प्रचंड अत्याचार केले, अशा व्यक्तीच्या नावाने चित्रपट निघतो गझनी नावाचा. बरं, मी म्हणतो मनोरंजनासाठी त्याचं नाव दिलं इथपर्यंत ठीक आहे, काय अडचण नाही. त्या चित्रपटाने कोट्यावधी रुपये कमवले इथपर्यंत ठीक आहे. मात्र याच्याही पुढे जाऊन आपल्या देशातला युवा वर्ग, ज्यांच्या खांद्यावरती राष्ट्र उभा राहणार आहे असा युवा वर्ग, ज्यांच्या जोरावरती देश प्रगती साधत असतो, देशाचं रक्षण होत असतं, असा युवा वर्ग त्या गझनीची हेअरस्टाईल मारतो. खर तर त्या चित्रपटामध्ये तो जो कलाकार होता, त्या कलाकाराला मारलेलं होतं, त्याचं खून त्याच्या डोक्यावर होते. आणि हे आपला बावळा तरुण वर्ग तो गझनीची स्टाईल करतोय, म्हणजे किती मूर्खपणा आहे. त्या माध्यमातून आपली संपत्ती लुटली जाते हे समजत नाही. त्या माध्यमातून आपली संस्कृती बिघडत आहे हे समजत नाही. त्याच्यानंतर तेरे नाम स्टाईल आली. तो एक कलाकार होता ज्याने वेड्याची भूमिका केली, वेडसर झाला होता, आणि अशा वेड्याची हेअरस्टाईल हे करतायत. किती मूर्खपणा आहे, किती दुर्दैव आहे की आपल्याला योग्य काय अयोग्य काय हे न समजावं. इतके जर आपण खुळे आणि अज्ञानी असेल तर आपल्या इतकं दुर्दैव आपलं कुणाचंच नाही. याच्यासाठी हा इतिहास बघायचा, इतिहास शिकायचा. कशासाठी? आपण सक्षम झालो पाहिजे. पाठीमागं काय चुका झाल्या होत्या म्हणून आपण पारतंत्र्यामध्ये, गुलामगिरीमध्ये, हे समजलं पाहिजे. त्या चुका टाळल्या पाहिजे. आपण सक्षम झालो पाहिजे, समर्थ झालो पाहिजे. आणि आपल्याला हे कळलं तरच आपण आणि आपला देश महासत्ता होणारे, आपलं APJ अब्दुल कलाम यांचं स्वप्न पूर्ण होणारे. तसं होणार नाही. लक्षात राहू द्या. म्हणून तरी हा इतिहास शिकायचा आहे. चला पुढे जाऊया. हा मोहम्मद गझनीचा इतिहास शिकल्यानंतर पुढचा इतिहास, पुढचा भाग आपण पाहूया. तो कोणता तो पहा. मोहम्मद गझनीच्या आक्रमणानंतर मोहम्मद घोरीचं आक्रमण. मोहम्मद घोरीचं आक्रमण जे आहे, हा मोहम्मद घोरी म्हणजे कोण? तर घुर राज्याचा राजा, घुर राज्याचा शासक मोहम्मद घोरी. काही ठिकाणी तुम्हाला घुरी असं दिसेल, काय एकच आहे. हा मोहम्मद घोरी किंवा मोहम्मद घोरी यानं आपल्या देशावरती अनेक आक्रमणं केली होती. यामधलं एक आक्रमण आहे ते म्हणजे 1191. 1191 मध्ये जेव्हा यानं आक्रमण केलं होतं तेव्हा तराईची लढाई झाली. तराईची लढाई, याला पहिली लढाई म्हणूया आपण, पहिल्या क्रमांकाची. ही लढाई कोणामध्ये झाली होती? दिल्लीचा नरेश, हिंदुस्थानचा सम्राट, शक्तिशाली पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी यांच्यामध्ये लढाई झाली होती. आणि मोहम्मद घोरीचा दारुण पराभव झाला होता. मोहम्मद घोरी पळून गेला होता. खरं तर तुम्हाला सांगायचं तर यांच्या पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी यांच्यामध्ये जवळपास 12 पेक्षा जास्त लढाई झाल्या होत्या. 12 तरी लढाई कमीत कमी मोठ्या झालेल्या. यामध्ये 6 वेळा या मोहम्मद घोरीला पृथ्वीराज चव्हाणने पकडले आणि जीवदान दिले, शरण आलेल्या. 6 वेळा हा मोहम्मद घोरी पराभूत होऊन पळून गेलाय. परंतु आता घटना आहे इसवी सन 1192. या मोहम्मद घोरीला पुन्हा एकदा आमंत्रित केलंय
आपल्याच देशाच्या एका राजानं, कनौजचा राजा होता, कनौज राज्याचा राजा, त्याचं नाव जयचंद. जयचंद, या जयचंदने आक्रमण केलं, मदत केली, फितूर झाला असं म्हणूया आपण आपल्या राष्ट्राबरोबर. आणि या जयचंदने केलेल्या मदतीमुळं मोहम्मद घुरीनं पृथ्वीराज चव्हाणवर पुन्हा आक्रमण केलंय. 1192 साली झालेल्या या लढाईला तराईची दुसरी लढाई म्हणतात, तराईची दुसरी लढाई. आणि या लढाईमध्ये या सगळ्या कारणामुळे, त्याचबरोबर पृथ्वीराजच्या काही चुकांमुळे पृथ्वीराज चव्हाणचा पराभव झालाय. आणि दिल्लीची सत्ता जी आहे, ती दिल्लीची सत्ता तुर्कांच्या हातामध्ये गेली, परकीयांच्या हातामध्ये गेली. आणि म्हणून भारतातील तुर्की साम्राज्याचा संस्थापक कोणाला म्हणतात, तर भारतातील तुर्की साम्राज्याचा संस्थापक मोहम्मद घुरी आहे. लक्षात राहू द्या, मोहम्मद घुरी. कोणत्या लढाईनं भारतातील तुर्की साम्राज्याची सत्ता स्थापन झालेली आहे, तर हे तराईची दुसरी लढाई. कोणामध्ये झाली? मोहम्मद घुरी, पृथ्वीराज चव्हाण. या लढाईमध्ये मोहम्मद घुरीला मदत कोणी केली? जयचंदने. जयचंद कोणत्या देशाचा कोणत्या राज्याचा देशाचा राजा होता, तर कनौज या राज्याचा राजा होता. हे सगळं परीक्षेला विचारलं जातं, लक्षात राहू. आता हा मोहम्मद घुरी तिकडचा सत्ताधीश, त्यामुळे यानं काय केलं, या दिल्लीचा त्यानं जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी इथे एक त्याने कारभारी नेमला. या कारभाऱ्याचं नाव काय आहे? याने कारभाऱ्याचं नाव आहे कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक हा कारभारी कोण होता माहितीये? एक काळ असा होता, जसे गाय, बैल, म्हशी या सर्व जनावरांचे व्यापार चालतात, तशा प्रकारे माणसंही त्यावेळेस विकले जायचे, तर त्यांना गुलाम म्हटलं जायचं. असे गुलामांचे बाजार असायचे, गुलाम विकले जायचे, गुलाम विकत घेतले जायचे, अशी परिस्थिती. आणि मग अशा गुलामांपैकीचा एक हा विकत घेतलेला, आणि म्हणून हा याचा वंश, याचं घराणं झालं गुलाम वंश. गुलाम वंश, गुलाम घराणं किंवा गुलाम वंश आहे, म्हणून हा गुलाम वंशाचा झाला. लक्षात राहू द्या, कुतुबुद्दीन ऐबक. बर, आता दिल्लीचा कारभार कोण पाहायला लागलाय? दिल्लीचा कारभार पाहायला लागलाय कुतुबुद्दीन ऐबक. त्याच्या सुदैवानं एक घटना अजून चांगली घडली. काय घडली? त्या अगोदरची घटना तुम्हाला सांगतो की मोहम्मद घुरीच्या आदेशानुसार कुतुबुद्दीन ऐबकने अजमेर या ठिकाणी, राजस्थान राज्यामध्ये अरवली नावाची पर्वतरांगा, या पर्वतरांगेमध्ये अजमेर नावाचं ठिकाण, आणि या ठिकाणी एक मस्जिद बांधलेली आहे. त्या मस्जिदीला अडाई दिन का झोपडा असं म्हणतात. हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे. अडाई का झोपडा किंवा अडाई दिन का झोपडा, म्हणजे 2.5 दिवसात बांधकाम झालेलं असावं आणि त्यामुळे असं नाव पडलेलं असं. तर अडाई का झोपडा किंवा अडाई दिन का झोपडा कोठे आहे? राजस्थान राज्यामध्ये अजमेर आहे. कोणाच्या काळात किंवा कोणी बांधलंय? तर कुतुबुद्दीन ऐबकने बांधलंय. कोणाच्या आदेशानुसार बांधलाय? तर मोहम्मद घुरीच्या आदेशानुसार बांधलाय. ही माहिती लक्षात राहू द्या. आता आपल्याला पुढे जायचं, परंतु पुढे जात असताना काय करायचंय? आता ही सगळे भारतावरची आक्रमणं पाहिली. आता भारतातील परक्यांच्या आक्रमणाबरोबर भारतातील परकीय सत्ता सुद्धा पाहिजे. आणि मग भारतातील परकीय सत्ता पाहत असताना सुरुवातीला आपल्याला पाहायची सुलतानशाही म्हटली जाणारी परकीय सत्ता, सुलतानशाही. मग या सुलतानशाहीमध्ये आपल्या भारतावरती 5 घराण्यांनी राज्य केले. त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं घराणं आहे गुलाम घराणं, गुलाम वंश. या गुलाम वंशानंतर दुसऱ्या क्रमांकाचं घराणं आहे खिलजी वंश, खिलजी वंश. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं घराणं आहे तुघलक वंश, तुघलक वंश. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं घराणं आहे सय्यद वंश, सय्यद वंश. त्यानंतर 5व्या क्रमांकाचं घराणं आहे लोधी वंश, लोधी वंश. असे 5. मग याच्यामध्ये गुलाम वंशाचा कालखंड आहे 1206 ते 1290. खिलजी वंशाचा कालखंड आहे 1290 ते 1320. तुघलक वंशाचा कालखंड आहे 1320 ते 1414. सय्यद वंशाचा कालखंड आहे 1414 ते 1451. लोधी वंशाचा कालखंड आहे 1451 ते 1526.
असे हे कालखंड आहेत. हे कालखंड परीक्षेला विचारले जाऊ शकतात. हे वंश क्रमाने लावा हे विचारले जाऊ शकतात. हे सोपं आहे. आता कुठेतरी थोडे साल सुरू झाले, तारखा अजून नाही. डिटेल तारखा सुरू झाल्यानंतर लक्षात ठेवण्याच्या ह्या क्लुप्त्या मी तुम्हाला सांगणार. आता असे साल सुरू झाले ते सोपं, एवढं काय अवघड नाही. आणि एक एक वंश एक एक घराणं आपल्याला सेपरेट पाहायचंय. दुर्दैवाची काय गोष्ट आहे, ज्यांना जनावरांसारखं विकत घेत होते, विकलं जात होतं, अशा गुलामांनी आपल्या भारतावर राज्य केलं. किती दुर्दैवाची गोष्ट. पहिल्यांदा म्हणूनच आपण ही गुलाम वंश अगोदर पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसरे वंश दुसऱ्या घराणं पाहणार आहोत. गुलाम वंश आपण पाहिलं की हा गुलाम वंशाचा कुतुबुद्दीन ऐबक जो आहे, हा कुतुबुद्दीन ऐबक कारभारी म्हणून इथं बसलेला आहे, कारभारी म्हणून इथं विराजमान झालाय दिल्लीच्या गादीवर. याचं सुदैव असं की 24 जून 1206 रोजी मोहम्मद घुरीचा मृत्यू झाल्यानंतर दिल्लीचा सर्वोच्च कारभारी म्हणून, अगदी सुलतान म्हणून याने कारभार करायला सुरुवात केली. म्हणून याचा कालखंड, गुलाम वंशाचा कालखंड 1206 मानला जातो. 1210 याचा मृत्यू झाला, 1206 ते 1210. पण काय झालं, याने स्वतःची सुलतान म्हणून घोषणा केली नाही. कारण काही झालं तरी हा गुलाम घराण्याचा आहे, गुलाम म्हणून विकत आणलेला आहे. फक्त कर्तृत्वाच्या जोरावर त्याने मोहम्मद घुरीचा विश्वास कमवला, मोठ्या पदापर्यंत त्याचा प्रवास झाला. म्हणून त्यानं स्वतःची सुलतान म्हणून घोषणा केली नाही, लक्षात राहू द्या. बर, या कुतुबुद्दीन ऐबकने स्वतःचं नाव अजरामर राहावं म्हणून दिल्लीमध्ये सुमारे 20 हिंदू मंदिरं पाडून एक इमारत बांधायला सुरुवात केली आणि त्या इमारतीला स्वतःचं नाव दिलं कुतुब मिनार. कुतुब मिनार कोठे आहे असा प्रश्न अनेकदा येऊन गेला. दिल्ली या ठिकाणी कुतुब मिनार. या कुतुब मिनारची उंची आहे 72.5 मीटर, 5 मजल्यांचं मिनार. जगातलं सर्वात उंच मिनार म्हणजे हे कुतुब मिनार आहे. आणि वैशिष्ट्य काय लक्षात राहू द्या, कुतुब मिनारच्या बांधकामाची सुरुवात यांनी केली. मात्र या कुतुब मिनारला पूर्णत्व दिले, परिपूर्ण बांधले हे याच्या जावयाने, त्याचं नाव अल्तमश, तो पुढे येणारच. बर, असं ह्या कुतुबुद्दीन ऐबकची ही एक महत्वाची घटना. पुढे 1210 मध्ये काय झालं, पोलो नावाचा खेळ खेळत असताना, हा पोलो नावाचा खेळ खेळत असताना त्याचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला 1210 मध्ये. आणि त्याची कबर जी आहे ती, त्याची कबर लाहोर या ठिकाणी त्याची कबर किंवा त्याचा मकबरा आहे, हे लक्षात राहू झाला. गुलाम वंशाचा हा कुतुबुद्दीन ऐबक पहिला सत्ताधीश 1206 ते 1290. यानंतर पहा, त्याचा मुलगा गादीवरती बसलाय, त्याचं नाव आहे आरामशाह. आणि मग आरामशहाचा कालखंड किती आहे, 1210 ते 1211 हा कालखंड आहे. हा नावाप्रमाणेच फार काय कर्तृत्वात नव्हता आणि त्याच्यामुळे झालं काय, त्याच्यामुळे 1211 रोजी त्याची हत्या झाली, त्याचा खून झाला. ज्यानं त्याचा खून केला तोच याच्यानंतर गादीवरती बसलाय. आणि मग त्याच्यानंतर गादीवरती कोण बसलाय, तर त्याचं नाव आहे पहा, त्याचं नाव इल्तुतमिश. याच्या उच्चाराला आपल्याला जरा त्रास होतो, म्हणून आपण आपल्याकडे अल्तमश असं नाव प्रसिद्ध झालं. अल्तमश किंवा इल्तुतमिश एकच आहे. हा कुतुबुद्दीन ऐबकचा जावई आहे. हा बदाऊन प्रांताचा कारभारी होता, बदाऊन प्रांताचा. आणि याने वारसदार म्हणून स्वतःचा दावा दाखल केला, आरामशहाची हत्या केली आणि तो गादीवर बसला. आता याचा कालखंड किती आहे, 1211 ते 1236, म्हणजे मोठा कालखंड आहे. यानं विरोधकांना संपवलंय, दरबारात ज्यांच्यावर शंका येईल अशांना संपवलं आणि मग आपले फार मोठी हत्या केलेली, हत्याकांड केले, परधर्मियांवरती अत्याचार केलेत. आणि म्हणून याच्या कार्याचा म्हणा, याच्या भीतीचा दबदबा म्हणून बगदादच्या खलिफानं याला सुलतान म्हणून मान्यता दिली आणि यानं सुद्धा स्वतःची सुलतान म्हणून घोषणा केली. आणि म्हणून जरी कुतुबुद्दीन ऐबक आणि आरामशाह याच्या अगोदर असले तरी भारतातला पहिला सुलतान म्हणून याचंच नाव घेतलं जातं, कारण घोषणा इथं. सुलतानशाहीचा संस्थापक, गुलाम वंशाचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक, मात्र इथं पहिला सुलतान म्हणून या अल्तमशच नाव घेतलं जातं, सांगितलं जातं. या अल्तमशनच आपल्या भारतामध्ये टंका नावाचं चलन सुरू केलं. याच अल्तमशने आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम चलनाचं प्रमाणीकरण केलं. अशा रीतीने याचे 2 महत्वाचे काम आहे. आणि या अल्तमशचा जेव्हा 1236 मध्ये मृत्यू झाला, पण ध्यानामध्ये राहू द्या, या अल्तमशच्याच काळामध्ये आपल्या भारतावरती
चंगेज खानाचं आक्रमण झालं होतं, मात्र तो उत्तर सीमेवरून तसाच निघून गेला होता. परंतु कोणत्या सुलतानाच्या काळामध्ये आपल्या भारतावरती चंगेज खानाचं आक्रमण झालं होतं? तर याच काळामध्ये, याच्या काळामध्ये. याचा 1236 मध्ये मृत्यू झाल्यानंतर याची कबर दिल्ली या ठिकाणं, दिल्लीमध्ये त्याच्या मुलीनं रजियानं उभारलेले. 1236 मध्ये अल्तमशचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला पुढचा प्रवास पाहायचा आहे. गुलाम वंशाचा पुढचा प्रवास अजून राहिलेला आहे. आणि या गुलाम वंशामध्ये अल्तमश नंतर गादीवरती बसलाय, सुलतान बनलाय. त्याचं नाव आहे रुकनुद्दीन फिरोज शाह. रुकनुद्दीन फिरोज शाह असं नाव आहे त्याचं. याचा कालखंड 1236 ला हा गादीवर बसला आणि 1236 लाच त्याला पाय उतरवावा लागला. कारण त्याच्या जागेवरती अल्तमशची मुलगी गादीवरती बसलेली आहे आणि तिचं नाव आहे रजिया. सुलतान बनली म्हणून सुलताना असं म्हणतात, रजिया सुलतान. या रजिया सुलतानाचा कालखंड किती आहे? 1236 ते 1240 असा 4 वर्षाचा. दिल्लीच्या गादीवर बसलेली एकमेव आणि पहिली सुलतान पहिली सुलतान म्हणजेच ही रजिया सुलतान आहे. एवढंच नाही तर तुर्की शासनामध्ये पहिली महिला शासक म्हणून सुद्धा हिचंच नाव आहे रजिया सुलतान. ओके. 1240 मध्ये तिची हत्या झाली. बापाला मारणं, भावाला मारणं, सासऱ्याला मारून सत्ता हस्तगत करणं ही परकीयांची परंपरा आहे, भारत देशाची परंपरा नाही. भारत देशाची त्यागाची परंपरा आहे, बलिदानाची परंपरा आहे, निस्वार्थीपणाची परंपरा आहे. ही परंपरा आपण शिकलो पाहिजे. हे खून मारामाऱ्या ही आपली परंपरा नाही आहे, लक्षात राहू द्या. पुढं मग हिच्या मृत्यूनंतर तिचा भाऊ गादीवरती बसलाय, त्याचं नाव आहे मुईउद्दीन बेहराम शाह. मुईउद्दीन बेहराम शहाचा कालखंड आहे 1240 ते 1242. याच्यानंतर गादीवरती बसलाय, सुलतान म्हणलाय, त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन मसूद शाह. अल्लाउद्दीन मसूद शहाचा कालखंड आहे 1242 ते 1246. यानंतर नासिरुद्दीन मोहम्मद शाह. नासिरुद्दीन मोहम्मद शहाचा कालखंड आहे 1246 ते 1265 असं. बर, हे काय दोघं तिघं काय कर्तृत्व नव्हते, त्याच्यामुळे यांच्याविषयी फारशी डिटेल माहिती आपल्याला असावी असं काही नाही. फक्त एक क्रम लक्षात यावा, घटना कशा घडत गेल्या हे लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला हे सांगितले. अदरवाईज या 2-3 जणांवरती विशेषतः कधीही प्रश्न आलेले नाही. याच्यानंतर पुढे गादीवरती बसलाय, गुलाम वंशाचा सुलतान बनलाय, त्याचं नाव आहे गियासुद्दीन बलबन असं त्याचं नाव आहे. याचा कालखंड मग 1265 ते 1287 असा आहे. 1265 याच्या दरबारामध्ये एक मोहम्मद हजल नावाची व्यक्ती होती, विद्वान, इतिहासकार, पंडित, कवी. यालाच आपण अमीर खुसरो या नावाने ओळखतो. अनेकदा परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे, अमीर खुसरोचं खरं नाव काय? तर अमीर खुसरोचं खरं नाव मोहम्मद हजल. दुसरी गोष्ट, 2 वर्षापूर्वी परीक्षेला प्रश्न आला होता, 8 सुलतानांचा कालखंड पाहिलेला विद्वान पंडित कोण? तर तो हाच अमीर खुसरो. 8 सुलतानांच्या काळामध्ये होता. विशेषतः गियासुद्दीन बलबनच्या दरबारामध्ये याला मोठा मान होता, सन्मान होता, हे लक्षात राहू द्या. हे गियासुद्दीन बलबन याचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य, यानं अत्यंत कठोर शासन पद्धती राबवलेली आहे, कठोर शासन पद्धती. आणि याच्या कठोर शासन पद्धतीला लोह रक्त शासन पद्धती असंही म्हणतात. कोणत्या सुलतानाच्या काळामध्ये लोहरक्त शासन पद्धती होती किंवा कठोर शासन पद्धती होती? तर ती याच्या काळामध्ये होती, गियासुद्दीन बलबनच्या काळामध्ये, विसरायचं नाही. याच्यानंतर पुढे काय झालं? याच्यानंतरचा पुढचा सुलतान जो आहे त्याचं नाव आहे गियासुद्दीन बलबन नंतर कैकुबाद आता सुलतान बनलेला आहे. कैकुबाद सुलतान बनल्यानंतर 1287 ला हा सुलतान बनला आणि 1287 ला सुलतान बनल्यानंतर 1290 पर्यंत त्याचा कालखंड आहे. याची एक चूक झाली. काय चूक झाली? त्यानं खिलजी घराण्याच्या
खिलजी घराण्याच्या जलालुद्दीनला गादीवरती बसवलं, सॉरी सेनापती बनवलं. आणि सेनापती बनल्यानंतर या जलालुद्दीननं काय केलं, या जलालुद्दीनने कैकुबाचीच 1290 मध्ये हत्या केली. कोण केला? आणि कैकुबाची हत्या केल्यानंतर, कैकुबाचा खून केल्यानंतर जलालुद्दीन खिलजी गादीवरती बसलाय, सुलतान बनलाय. अशा रीतीनं गुलाम वंश संपला. गुलाम वंशाची सुरुवात झाली कुतुबुद्दीन ऐबक पासून आणि शेवट झाला कैकोबाद पासून. क पासून सुरुवात, क पासून शेवट. गुलाम वंशाचा शेवटचा सुलतान कोण? तर कैकोबाद आहे, हे लक्षात राहू द्या. झालं. अशा रीतीनं गुलाम वंश संपला. दुर्दैवाची गोष्ट किती बघा, गुलाम वंशाने तर राज्य केलंच केलं, पण गुलाम वंशाच्या स्त्रीने सुद्धा भारतावरती राज्य करावं याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही मित्र. हा इतिहास नीट जाणून घ्या, समजून घ्या. याच्यानंतर पुढचं घराणं, पुढचा वंश आपल्याला पाहायचा आहे. पुढचं घराणं, पुढचा वंश कोण असणार आहे? तर पुढचा खिलजी वंश. आता पाहायचंय आपल्याला खिलजी वंशाची सत्ता. आपल्या भारतावरती सुलतानशाही जी होती त्यामधले दुसऱ्या क्रमांकाचं घराणं आहे गुलाम वंशानंतरचं. खिलजी वंशाचा कालखंड 1290 ते 1320 असा. 1290 ते 1320 असा कालखंड आहे एक खिलजी वंशाचा. आणि कोण गादीवर बसलंय पहिल्यांदा खिलजी वंशाचं? तर त्याचं नाव आहे जलालुद्दीन खिलजी. त्याचं नाव आहे जलालुद्दीन खिलजी असं नाव आहे. या जलालुद्दीन खिलजीचा कालखंड किती आहे? 1290 ते 1296. गादीवर बसला तेव्हा याचं वय होतं 70 वर्ष. सर्वाधिक वयाचा, गादीवर बसताना सर्वाधिक वय असणारा हा सुलतान म्हणून याची एक आगळी वेगळी ओळख आहे जलालुद्दीन. खिलजी वंशाचा संस्थापक, खिलजी वंशाचा पहिला सुलतान, असं याचं वैशिष्ट्य. 1296 मध्ये याच्या भावाचा मुलगा म्हणजे याचा भाचा ज्याला याची मुलगी दिली होती म्हणजे याचा जावई सुद्धा, यानं याचा खून केलाय 1296 ला. त्याचं नाव आहे, खून करणाऱ्याचं नाव अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजी असं नाव आहे याचं, अल्लाउद्दीन. या अल्लाउद्दीन खिलजीचा कालखंड किती आहे? 1296 ते 1316 असं. 1296 ते 1316 असं. सासऱ्याला चुलत्याला मारून खून करून हा गादीवरती बसलेला आहे अल्लाउद्दीन खिलजी 1296 मध्ये. यानं कुतुब मिनारपेक्षा आपला मोठा मिनार असावा, एखादी माझ्या नावाची ओळख असावी यासाठी दिल्ली शहरामध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून झाल्यानंतर दिल्लीमध्ये अलाई नावाचा एक दरवाजा बनवला. मग परीक्षेला प्रश्न विचारला जातो, अलाई दरवाजा कोणी बनवला? तर अल्लाउद्दीन खिलजीने. कोणाच्या काळात? अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात. कुठे? दिल्ली या ठिकाणी. या दिल्ली पासून 3 मैल अंतरावरती त्यानं एक शहर वसवलंय, सिरी नावाचं शहर वसवलंय. सिरी नावाच्या शहराचा संस्थापक कोणतर? अल्लाउद्दीन खिलजी, जे आता दिल्लीमध्ये सामील झाले आहे. पुढे या अल्लाउद्दीन खिलजीनं 1296 मध्येच आपल्या महाराष्ट्रावरती आक्रमण केलंय. महाराष्ट्रावर आक्रमण करणारा पहिला सुलतान कोण? तर महाराष्ट्रावर आक्रमण करणारा पहिला सुलतान अल्लाउद्दीन खिलजीच ठरला. यादव महाराष्ट्रावरती त्यावेळेस यादवांची सत्ता होती, यादवांची राजधानी देवगिरी. आणि या देवगिरीवर आक्रमण केले, तेही घातपातानं फसवून आक्रमण केले. त्यावेळेस याचा सेनापती होता मलिक काफूर. आणि या मलिक काफूरच्या नेतृत्वाखाली आक्रमण झाले, यादवांचा पराभव झाला. बेसावत रामदेवराय यादवाचा पराभव झाला. तेही गंमत अशी की यादव वंश परंपरेतल्या राजाला मारून हा रामदेवराव गादीवर बसला होता, म्हणजे तो सुद्धा लायकी नसलेला राजा होता आणि म्हणून तो फसलाय, म्हणून तो चुकलाय आणि म्हणून यादव साम्राज्य महाराष्ट्र गुलामगिरीमध्ये गेले, पारतंत्र्यामध्ये गेले. लक्षात राहू. 1296 ची घटना. यादव साम्राज्य याच कारणामुळे अल्पावधीमध्येच नंतरच्या काळात बुडाले झालं. आणि मग या अल्लाउद्दीन खिलजीनं प्रचंड साम्राज्य विस्तार केला. यानं स्वतःला सिकंदरुस्सानी नावाची उपाधी धारण केली स्वतःला. याला सुद्धा जग जिंकायचं होतं म्हणून प्रचंड साम्राज्य विस्तार केला. गुजरात, माळवा प्रांत खूप मोठा, हिंदुस्थान मध्ये फार मोठा प्रदेश जिंकला. आणि म्हणून
हिंदुस्थानवर किंवा संपूर्ण हिंदुस्थानवरती राज्य करणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश कोण? अल्लाउद्दीन खिलजी. भारतावर आक्रमण करणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश, पहिला मुस्लिम विचारला तर मोहम्मद बिन कासिम. मात्र संपूर्ण भारतात राज्य करणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश शासक कोण? तर अल्लाउद्दीन खिलजी. हे सुद्धा विसरायचं नाही अशा रीतीने. याच्या सेनापतीचं नाव मलिक काफूर. हे सुद्धा परीक्षेला विचारलं जातं, हे लक्षात राहू द्या. पुढे आपल्या सैनिकांना खुश ठेवण्यासाठी सैनिकांना योग्य भावामध्ये योग्य दरामध्ये किमती वस्तू मिळाव्यात यासाठी यानं वस्तूंच्या किमतींवरती नियंत्रण ठेवलेलं आहे. हाही प्रश्न विचारला जातो. भारतात वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवणारा सुलतान कोणता? हा अल्लाउद्दीन खिलजी. या अल्लाउद्दीन खिलजीच्या बाबतीत, खिलजीच्या संदर्भात 1303 ची मोहीम तुम्हाला माहिती आहे. 1303 ची जी मोहीम होती ती 1303 ची मोहीम काय? तर राजस्थानवरती मेवाड राज्यावर आक्रमण केलं. त्यावेळेस मेवाडचा राजा लक्ष्मण सिंह, रतन सिंह आणि त्याची मेवाड राज्याची राणी होती राणी पद्मिनी. आणि पद्मिनी नावाचा चित्रपट तुम्ही पाहिलेला आहे, तुम्हाला ती सगळी स्टोरी माहिती आहे. आणि या अल्लाउद्दीननं सरळ न लढता फसवून घात पाहताना ते मेवाडचा पराभव केला आणि मेवाड सुद्धा जिंकलं होतं. चला, अल्लाउद्दीन खिलजीचा अशा रीतीचा हा परीक्षेच्या दृष्टिकोनातूनचा अभ्यास, परीक्षेच्या दृष्टिकोनातूनची जी माहिती आहे ही माहिती तुमच्या लक्षात राहावी. बर, 1316 रोजी 1296 ते जलालुद्दीन खिलजी 1290 ते 1296. त्याच्यानंतर अल्लाउद्दीन हा आपल्याकडून पुसला होता. अल्लाउद्दीन खिलजीचा कालखंड 1296 ते 1316. 1316 ला त्याचा मृत्यू झालाय. 1316 ला अल्लाउद्दीन खिलजीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागेवरती अगोदर मलिक काफूरने जागा घ्यायची प्रयत्न केलाय, मात्र त्याची हत्या झाली, खून झालाय. आणि मग याच्या जागेवर याचा मुलगा गादीवरती बसलाय. त्याचं नाव आहे कुतुबुद्दीन मुबारक शाह. कुतुबुद्दीन मुबारक शहाचा कालखंड किती आहे? 1316 ते 1320. 1316 ते 1320 असा कालखंड आहे. 1320 मध्ये काय झालं? याच्या घराण्यातील खुसरो शहाने याची हत्या केली. खुसरो शहाने हत्या केली आणि त्याच्या गादीवरती हा बसलाय. मात्र झाले काय? याची हत्या केली, त्याच वर्षी याची बी हत्या झाली. खुसरो शहाचा बी खून झालाय. याचा खून, याची हत्या कोणी केली? तर याची हत्या केलेली आहे तुघलक वंशाच्या एका व्यक्तीनं. तुघलक वंशाचा कोण आहे? तर त्याचं नाव आहे गियासुद्दीन तुघलक. गियासुद्दीन तुघलक. आणि म्हणून अशा रीतीनं आता हा गियासुद्दीन तुघलक गादीवरती बसलाय, म्हणजेच खिलजी वंश संपला. भारतामध्ये खिलजी वंशाचा पहिला सुलतान, खिलजी वंशाच्या स्थापना कोणी केली? जलालुद्दीन खिलजी. आणि मग भारतामध्ये खिलजी वंशाचा शेवटचा सुलतान, शेवटचा सुलतान कोण आहे? तर हा कुतुबुद्दीन मुबारक शाह. अशा रीतीनं इथं खिलजी वंश सुद्धा आपला संपला. सुलतानशाही मधला दुसरा वंश आपला संपलेला आहे, ज्याच्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजीवरती जास्त प्रश्न परीक्षेला विचारले जातात. अल्लाउद्दीन खिलजी. ठीक. या खिलजी वंशानंतर आता तिसरा वंश आपल्या भारतामध्ये स्थापन झालेला आहे आणि तो म्हणजे तुघलक वंश. तुघलक वंश. या तुघलक वंशाचा कालखंड किती आहे? तर तुघलक वंशाचा कालखंड आहे 1320 ते 1414, म्हणजे मोठा कालखंड आहे. जवळपास 94 वर्षाचा हा तुघलक वंशाचा कालखंड आहे. आणि या तुघलक वंशाची स्थापना कोणी केली? तुघलक वंशाची स्थापना केली गियासुद्दीन तुघलकने. गियासुद्दीन तुघलकने. आणि या गियासुद्दीन तुघलक हाच तुघलक वंशाचा संस्थापक आहे, पहिला सुलतान आहे. यानं दिल्लीला आपल्या घराण्याचं नाव दिलं होतं तुघलकाबाद. तुघलकाबाद असं दिल्लीला यानं नाव दिलं होतं त्यांच्या घराण्याचं नाव. ठीक आहे. आता इथून पुढे आपल्याला तुघलक वंश, त्याच्यानंतर सय्यद वंश, त्याच्यानंतर लोधी वंश, त्याच्यानंतर मोगल साम्राज्य आणि मग मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधला हा भाग आपला संपणार आहे. मात्र हा भाग आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या भागामध्ये पाहायचा आहे. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.